संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणे शहरातील भवानी पेठेमध्ये पालखी विठ्ठल मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी इथं अभूतपूर्व गर्दी केली होती। दर्शन रांग तब्बल 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पोहोचली। मंदिर परिसरात भक्तांचा जनसागर उसळला। वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून पोलिसांकडून भाविकांना शक्य तितक्या लवकर दर्शन घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। महाराष्ट्रातील वासुदेव परंपरा ही एक प्राचीन लोककला आणि भक्ती परंपरा आहे। पुण्यात पालखी सोहळ्यानिमित्त पारंपरिक वासुदेवांची मांदियाळी पाहायला मिळाली। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा महाराजांच्या पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी आहेत। दरम्यान संपूर्ण परिसर वासुदेव हरीच्या गजरानं भक्तिमय झाल्याचं दिसलं। मोरपिसांची टोपी आणि घोळदार अंगरखा घातलेले हे वासुदेव हातामध्ये टाळ घेऊन भजन गाताना दिसून आले। या सर्वांशी यावेळी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। संत परंपरा म्हणली की वासुदेव हे आलेच। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे शहरात मुक्कामी आहे आणि त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रथा असलेली या पालखी सोहळ्याला वारकऱ्यांतर आहेत, पण आपण जर पाहिलं तर वासुदेवांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय आहे। आपण जर पाहिलं तर डोक्यावर मोरपीस, हातात टाळ, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि विठू माऊलींचा जप जो आहे तो या वासुदेवांकडनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि एक सुरात हे सगळे वासुदेव जे आहेत ते या पालखीपर्यंत चालत असतात। माऊली कुठनं आलेत? आम्ही धाराशिवचे आहेत, तालुका परांडा। कसं वाटतंय पालखी? खूप आनंद आहे, सुख सोहळा, खूप आनंद आहे। पाऊस नसल्यामुळे चांगलं वाटतंय? नाही, पाऊस तर पाहिजेच। पाऊस आणि पाऊस भरपूर झालेला आहे। पुण्या या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे 4-5 दिवसापासून अगोदर। वारी सोहळ्यामध्ये पाऊस सध्या शांत आहे। नाही, आता इथं पुण्यात तर भरपूर झालाय, पण मराठवाड्यात पाऊस कमी आहे। नाही तर इकडच्या भागात आता भरपूर पूर आलता नदीला, त्यामुळे पाऊस इकडे भरपूर झालेला आहे। पण आपल्या इकडे मराठवाड्यात बी पडावा अशी अपेक्षा आहे। कसा उत्साह आहे? एकदम आनंद, एकदम अति उत्साह आहे। कारण की माऊलीने स्वतः चमत्कार दाखवलेला आहे की 2 दिवसाखाली पूर आलेला, तो पूर्ण पाणी ओसरलेलं आहे। त्यामुळे अतिशय उत्साहात आहे वारी। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।